नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करायचं आहे। आपण बघणार आहोत टेक्निशियनच्या वॅकन्सी बद्दल। सो आरआरबी मध्ये टेक्निशियनची ग्रेड 1 अँड ग्रेड 3 साठी वॅकन्सी आलेली आहे। याच्या पोस्ट किती आहे टोटल आणि याची वयोमर्यादा काय आहे, फॉर्मची डेट, क्लोजिंग डेट काय आहे, फी पेमेंटची डेट काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघायचं आहे। ठीक आहे। सो आरआरबी मध्ये एक न्यू वॅकन्सी आहे, नवीन तुमच्यासाठी काय बोलतात त्याला सुवर्ण संधी आहे है ना। तर टेक्निशियनची ही जी वॅकन्सी आहे यामध्ये तुम्हाला 2 ग्रेड साठी फॉर्म भरता येणार आहे। तुम्हाला जे ग्रेड आवडते त्यासाठी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। ठीक आहे। तर बघा या जो ऍप्लिकेशन फॉर्मची डेट आपण इथे बघून घेणार आहोत। रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन ग्रेड 1 अँड ग्रेड 3 साठी तर फॉर्मची डेट जी आहे आपण आधी पण ह्या फॉर्मच्या डेट बद्दल बोललेलो आहोत। ठीक आहे। ही नोटीस तुमची आलेली आहे 21 तारखेला, 21 जूनला। त्यानंतर तुमचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे याची स्टार्टिंग डेट आहे 28/6। आता 28/6 म्हणजे जून महिन्यामध्ये याचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि आपण ह्याबद्दल आधीच चर्चा केलेली सुद्धा आहे, तरी सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा हे बघून घेणार आहोत। ठीक आहे। त्यानंतर क्लोजिंग डेट आहे तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मची 28/7 म्हणजे ह्या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकतात। लास्ट डेट तुमची काय असणार आहे, 28 असणार आहे। आय होप की सगळ्या विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरले असतील। ज्यांनी नाही फिल केलेले त्यांनी फॉर्म फिल करून घ्यायचे आहे कारण 28 तुमची लास्ट डेट आहे फॉर्मची। ओके। तुम्हाला फी पेमेंट करायचं असेल तर तुम्ही 30 तारखेपर्यंत करू शकता, 30 जुलैपर्यंत। त्यानंतर तुम्हाला जर काही करेक्शन करायचे असतील फॉर्म मध्ये, काही मॉडिफिकेशन असतील तर ते तुम्ही 1 ऑगस्ट पर्यंत करू शकतात, 1 ते 10 पर्यंत। ठीक आहे। म्हणजे तुमच्यासाठी ते विंडो ओपन असणार आहे करेक्शन साठी। ओके। ऑनलाईन फॉर्म तुम्ही तेव्हा फिल नाही करू शकणार आहात, तुम्हाला फक्त करेक्शन साठी हा वेळ दिला गेलेला आहे। सो तुम्ही 1 तारखेलाच करेक्शन करून घ्या। कधी कधी असं होतं की सर्व्हर डाऊन असतं आणि कधी कधी फॉर्म सुद्धा फिल नाही होत। गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम आहे यामध्ये असे खूप सारे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे इथे तुम्हाला थोडा जास्त टाइम पिरियड दिलेला आहे। 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकतात, पूर्ण करेक्शन करू शकतात। ठीक आहे। समजलेलं आहे सगळ्यांना। यासोबत ह्या व्हिडिओमध्ये नवीन असं काय बघणार आहोत आपण, पोस्ट। ठीक आहे। टोटल पोस्ट किती असणार आहे बघा। आता तुम्हाला जसं मी म्हटलं की ग्रेड 1 अँड ग्रेड 3 साठी तुम्ही फॉर्म भरू शकतात। तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल साठीचा आहे, तर यामध्ये हे बघा ही लेवल 5 साठीचा हा फॉर्म असणार आहे आणि याच्यामध्ये तुमचा इनिशियल पे सुद्धा दिलेला आहे। इनिशियल पे किती आहे, 29,200। ठीक आहे। त्यानंतर तुमची एज काय असणार, 18 ते 33। जर तुमचं 18 वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे। 18 कंप्लीट पाहिजे। एज काउंट कधीपासून होणार आहे, 1 तारखेपासून। ठीक आहे। आता 1/7 म्हणजे जुलैच्या 1 तारखेपर्यंतचं जे एज आहे तुमचं ते काउंट इथे केलं जाईल। तुम्ही 18 चे पाहिजे, 33च्या आतमध्ये पाहिजे तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता। ठीक आहे। आता टोटल वॅकन्सी जी आहे ग्रेड 1 साठी ती 183च आहे। ठीक आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत टेक्निशियन ग्रेड 3 लेवल 2 लेवल 2 साठीच असणार आहे। याचा इनिशियल पे 19,900 म्हणजे तुम्ही इथे 20 समजू शकतात। ओके। आता ह्याचा एज क्रायटेरिया जो आहे तो 18 ते 30 आहे। तुमचं 18 वर्ष पाहिजे किंवा तुम्ही 30च्या आत पाहिजे तर तुम्ही काय करू शकतात, फॉर्म फिल करू शकतात। सेम तेच आहे, 1 तारखेपासून एज काउंट होणार आहे। ठीक आहे। आता ह्याच्या वॅकन्सी जास्त आहे, 655 वॅकन्सी तुमच्या ग्रेड 3 साठी असणार आहे। सो ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म नाही फिल केले त्यांनी करून घ्यायचं आहे। आरआरबी मध्ये हे पण खूप छान आहे जॉब। ठीक आहे। तर तुम्ही याचे फॉर्म फिल करून घ्यायचे आहे। तर टोटल तुमच्या वॅकन्सी इथे दिलेल्या आहे। ठीक आहे। समजत आहे, ग्रेड टोटल पण तुम्हाला इथे दिलेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं होतं इनिशियल पे किती असणार आहे ग्रेड 1 साठी फॉर्म भरला तर आणि ग्रेड 3 साठी फॉर्म भरला तर, आणि एज क्रायटेरिया हे जास्त महत्वाचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीये तर खूप जास्त वाट बघत बसायची नाहीये, फॉर्म फिल करायचे आहे। 28 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकतात। त्यानंतर तुम्ही फी पेमेंट आणि काही करेक्शन असेल तर ते तुम्ही ऑगस्ट महिन्यापर्यंत सुद्धा करू शकतात। तर एवढा चांगला चान्स आहे, घालवायचा नाहीये, फॉर्म फिल करायचे आहे। ठीक आहे। आणि टेक्निशियनचा जो सिलेबस आहे तो फुल सिलेबस डिटेलमध्ये तो मी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईल नक्कीच। तर मोर अपडेट अँड डिटेल साठी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपलं ऍप सुद्धा आहे, ऍप डाउनलोड करून ठेवायचं आहे। पुन्हा भेटूया
याबद्दलच्या डिटेल माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.